चला तर नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या समर्थ फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला बघा, मग आपण पहिल्या भागमध्ये मी तुम्हाला याची वाली आखून दाखवलं होतं. जे मी आखलं तो हा पार्ट आहे. तर तो बघा मी आता इथं कट केलेला आहे आणि हा पार्ट कट करून आपल्याला आता याचा दुसरा भाग हा मी याच्या ह्या कपड्यावर ठेवून हे पूर्ण असं आखून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे आखल्यानंतर चला तर मी तुम्हाला आता दाखवते. आता म्हणजे जास्त वेळ न लागता म्हणून मी हे स्टेप करून घेतली, कारण मग व्हिडिओ खूप लांब होते. तर हे बघा मैत्रिणींनो, मी इथं आखून हे पूर्ण आखल्यानंतर बघा, हे आपलं आखून झालेलं आहे आणि हे अर्धा इंच इथं आणि हे सरळ रेषीम इथं वाढवून घेतलेलं आहे हुक आयपट्टीसाठी. आणि बघा इथं क्रॉसपट्टी पण मी दाखवते आणि मग लगेच मी इथं खाली 1 इंच वाढवलेलं आहे. बघा आता हे पण आहे ना साईज अनुसार राहते, पण मला 1च इंच हवं होतं. इथं 1 इंच घेतलेलं आहे, इथं पण 1 इंच आणि इथं सरळ रेष मारून घेतली आहे. आणि इथूनच मी काय केलं आहे, हे बघा, इथूनच आपण सरळ रेष मारून घेतल्यानंतर इथं 2.5 घेतलेला आहे. इथं 2.5 घेऊन आणि इकडे पण 2.5 घेऊन ही अशी सरळ रेष मी आखलेली आहे अशी. आणि आखल्यानंतर इथून मी 2.5 इंच घेऊन इथं पाऊण इंचावर असा हा आकार दिलेला आहे. आणि मग इथून मी हे कसं असते मध्ये मग बघा, तुम्हाला तुमचा पप्स कोणत्या याच्यावर व्यवस्थित बसत आहे त्यानुसार तुम्ही हे घ्यायचं आहे. इथं हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असताना इथून 2 घ्या, इथून 2.5 घ्या, इथून हे घ्या. तर तसं नाही आहे. तुमचा पप्स कसा चांगला गोल आकार द्यायला येत आहे. हे बघा, मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवते. हे बघा, आता याला पण बघा, हे याचा पॉप्स बघा किती छान आलेला आहे. हे पहा, दोघी आपले हे पॉप्स किती छान आलेले आहे. तर हे जो आहे ना, हे असं तुम्हाला कोणीच सांगत नाही इतकं समजून, म्हणून मी तुम्हाला सांगते का हे मी किती घेतलेले आहे ते. तर इथून मी हे जो पॉईंट आहे तर आपण इथून शोल्डरपासून आपला जो डॉट पॉईंट असते शोल्डरपासून तर इथपर्यंत डॉट पॉईंट आपल्याला पूर्ण मोजायचा आहे. तर माझा डॉट पॉईंट होता 9.5 आणि 9.5मध्ये अर्धा इंच प्लसमधून, कारण आपला इथं शोल्डरला अर्धा इंच जाते है ना. म्हणून हे बघा, हे बरोबर अर्धा इंच वर सोडला आहे. इथं 9.5वर आपला पप्स आलेला आहे, म्हणून मी इथं त्या अनुसार हे घेतलेलं आहे. म्हणजे हा आपला मेन पॉईंट आहे. हा तुम्हाला कोणतीही तुमची साईज असेल त्याचा शोल्डरवरून असा डॉट पॉईंट घ्या. तुमची ब्लाऊजचं माप असेल किंवा बॉडीचं माप असेल है ना, आणि मग हे माप तुम्ही टाका. आणि हा जो माप आहे तर तुम्ही याचा सेंटर घेऊ शकता. हे समजा जर बाई जाड असेल किंवा मग काही बॉडीत त्यांचा फरक असेल तर याचा सेंटर नाही घ्यायचा, तो आपल्याला अंदाजे आकार टाकायचा आहे. आता समजा एकदम सेपमध्ये आहे बाई, व्यवस्थित आहे, कंबर उंची आणि चेस्टमध्ये 4 का 5 इंचाचा फरक आहे. समजा एक सेपमध्ये जर असलं तर तुम्ही याचा निम्मे टाकून इथं पण 2.5 2 किंवा 2.25 असं घेऊ शकता. पण मी इथं 2.5 घेतलेला आहे आणि हा पण पॉईंट मी अंदाजेच टाकलेला आहे. तर हा माझा आहे 4.5चा येतो आणि इथून मी 1.5 इंच घेतलेला आहे इथून, आणि हा पॉईंट पण मी अंदाजेच टाकलेला आहे. तर हा माझा 6 इंचाचा येतात. तर मी तुम्हाला फक्त टेक्निक शिकवत आहे की तुम्ही प्रत्येक ब्लाऊजची कटिंग केली कशी पाहिजे है ना. जर तुमचं माप असं सेम माझ्या ब्लाऊजचं मापसारखं असेल तर अशीच कटिंग करा, पण ते वेगळं असेल तर तुम्ही फक्त स्टेप शिका की मी शिकवत कोणत्या पद्धतीने आहे. चला तर मग आता मी इथं फिरून घेत आहे आणि बघा, इकडून मी वाढवलं होतं तुम्हाला आताच सांगितलं. आता मला इकडून किती लागणार आहे, आता बघा, इथं आपला जाणार आहे किती, इथं मी 1 इंचाचा टक्स घेणार आहे ना. हे इथं हे बघा असं इतका मी 1.5 इंचाचा घेत आहे पूर्ण.
तर इथं पाऊण आणि इथं सॉरी, म्हणजे हे दोघी पण आपले सेम आले पाहिजे है ना. तर हे बघा दोघी मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये दाखवलं असतं, पण मग ते कसं ज्यांना समजते त्यांना ठीक आहे, पण नवीन मुली जे असतात मग त्यांना काही समजलं नसतं. म्हणून मी खास त्या मुलींसाठीच हा व्हिडिओ बनवत आहे की ज्यांना शिवणकामचं काहीच येत नाही. आणि तर बघा हा आपला टॉप्स हे झालेला आहे आणि इथं पाऊण इंच मार्जिन घेऊन आपल्याला आता हा टक्स द्यायचा आहे, पाऊण किंवा अर्धा डॉट है ना. आता बघा ही इथं किती घेतलं मी, 1.5 इंच घेतलं ना. तर हे इथं वाढवून घेणार आहे, किती वाढवून घेणार आहे मी इथं 1.5 इंच वाढवून घेणार आहे आणि इथं किती जाणार आहे आपलं अर्धा इंच. याचं मार्जिन इथं वाढवणार आहे ना. तुम्ही पाहू शकता अर्धा इंच मार्जिन परी कुठे गेली, बाळा कुठे गेली ग, कुठे गेली. मग मला एवढं पण भान नाही तुम्ही व्हिडिओ काढत आहे, तर ठीक आहे काही हरकत नाही. माझी लहान मुलगी आहे 2 वर्षाची, ते का पाल उभी आहे का तिथे, ती खूप इतकी त्रास देते की 5-5 मिनिटात ती बाहेर जात राहते. म्हणून मग मला तिला हाऱ्या मारा लागते परी 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 करत. चला तर ठीक आहे, तो काही आपला पार्ट नाही. चला मग आपण आता बघू. तर हे बघा मैत्रिणींना ही आपली ब्लाऊजचं पार्ट असा हा ठेवून घ्यायचा तुम्हाला है ना. हा बघा हा पार्ट आपण ठेवून घेतलेला आहे आणि मला दिसत जसं जसं तुम्ही जर तुम्हाला असं नाही जमत असेल तर हे असं आखून घ्यायचं. आता मी म्हटलं दाखवत आहे तर खूपच दाखवावं, नाही तर मग ते अर्धं अपुरं तुम्हाला समजणार नाही म्हणून काही अर्थ नाही त्याच्यात. हे अर्ध मी वाढवलेलं म्हणून मी असं एक आलेलं. तर बघा हे बरोबर 1 इंचच मार्जिन आलेली आहे. एक वेळ आपण परीले का सवय आहे बोलायची कोणाला का. हे बघा हे 8 आणि 2 इंच वाढवून घेतलं होतं. पुढे गेली तरी हा मंद्याचा पण देऊन घेतलं. एक वेळा बघा हे आपली जर काही नसेल तर नक्की सगळ्यांची उत्तर प्रयत्न करेल आणि चला मग आता आजचं क्लास इथंच संपवते. आता आपण बघू याची वाली याला कसं शिवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. बाय बाय फ्रेंड्स.